आज मी तुमच्यासाठी खूप खूप सुंदर असा आणि पर्सनली माझा हा फेवरेट केक आहे डॉल केक। कारण की हा दिसायला जेवढा क्यूट दिसतो, सुंदर दिसतो, तेवढाच हा खायलाही सुंदर लागतो आणि लहान मुलांना खास करून हा खूप आवडतो। तुमच्या घरी जर लहान मुलांचा बर्थडे असेल तेव्हा हा केक तुम्ही नक्की बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे आपण टर्न टेबलला थोडीशी क्रीम लावून घेत आहोत। यामुळे केकचा लेयर आयसिंग करताना जागच्या हलत नाही व आपल्याला आयसिंग करण्यास सोपे जाते। त्यानंतर या क्रीमवर आपल्याला केकची पहिली लेयर ठेवून तिला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। शुगर सिरपसाठी इथे मी रसमलाई केक असल्यामुळे 2 टेबलस्पून रसमलाई क्रश आणि त्याला अर्धा कप पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं। त्याच्यानंतर आपण इथे क्रीम लावून घेणार आहोत। क्रीमची क्वांटिटी किती घ्यायची हे तुमच्यावर अवलंबून आहे। जर तुम्हाला जास्त क्रीम आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून रसमलाई क्रश ऍड करत आहे। त्यालाही व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता आपण केकची दुसरी लेयर ठेवून द्यायची आहे। या लेयरलाही आपण शुगर सिरपने सोक करून त्यावर क्रीम व क्रश ऍड करून घ्यायचं आहे। याच प्रोसेसने आपल्याला बाकीच्या लेयर्सही लावून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या तिन्ही लेयर्स इथे लावून झालेल्या आहेत। आता यावर आपण शेवटची लेयर ठेवून देणार आहोत। शेवटची लेयर ही या तिन्ही लेयर पेक्षा थोडी छोटी असणार आहे। तिलाही आपण शुगर सिरपने सोक करून घेणार आहोत। शुगर सिरप लावून झाल्यानंतर आपण त्याला क्रीमने फिनिशिंग करून घेणार आहोत। या ठिकाणी मी केक बेक करताना कोणताही डॉल केकचा टीन न वापरता नेहमीचाच आपला राऊंड शेपचा टीन वापरला होता। इथे तुम्ही पाहू शकता शेवटची लेयर मी छोटी घेतल्यामुळे केकला मस्त डोम शेप आलेला आहे। व्यवस्थित क्रीम लावून आपल्याला सगळ्या बाजूने प्लेन करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी केकच्या मध्यभागी अशा प्रकारे क्रीम लावून घेतली होती। यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉल। आता या क्रीमवर आपण अशा प्रकारे डॉल लावून घेणार आहोत। जिथून तुम्ही केकचे सामान विकत घेता त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या डॉल सहज उपलब्ध असतात। डॉलचा ड्रेस बनवण्यासाठी मी अशा प्रकारे छोटे छोटे स्टार काढून डिझाईन बनवत आहे। डॉलच्या फ्रॉकच्या खालच्या बाजूला मी जो आपण रोज बनवण्यासाठी नोझल वापरतो त्याने अशा प्रकारे डिझाईन करून घेतली आहे। आता डॉलच्या वरच्या बाजूलाही आपण काही डिझाईन करून घेणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करून डॉलला सजवू शकता। आता या फ्रॉकला अजून सुंदर लुक येण्यासाठी मी अशा प्रकारे डिझाईन करून घेत आहे।
अशा प्रकारे आपला इथे संपूर्ण डॉलचा ड्रेस तयार झाला आहे। तुम्ही पाहू शकता आपली अतिशय सुंदर, अतिशय देखणी आणि अतिशय क्यूट अशी डॉल तयार झालेली आहे। तुम्हाला जर आजचा केक आवडला असेल तर हा केक नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।